चहा वगैरे झालेला आहे, वरती दिला आहे. आज आहे रामनवमी आणि पूजा वगैरे करायची आहे वरती. तब्येत तर माहिती आहे 2-3 दिवस झालं तब्येत बरी नाही आहे, जरा अशक्तपणा आल्याने वाटते आता कालपासून, थकल्याने. आपल्याकडे शिजलाय का बटाटा? मी आले. बरं बरं मी आले तर बरं बरं करू. नाही का शिमला मिरची टाकायची मध्ये? बघते मी बाहेर जाऊन जरा बोलते. आपली वैजंता आजी नाही का, तिची ते बहीण आलेली, ते आलेता राहिलेता आणि त्यांचा चाललाय गणपती पुढे अभिषेक. आज रामनवमी आहे म्हटल्या आणि त्यांनी त्यांच्या मालकाला विचारलं मी काय कसं करू. मग त्यांनी सांगितलं आज गणपतीचा अभिषेक कर, असं घरातल्या घरातच पंचामृत वगैरे बनवलं आणि पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि त्यांनी करतायत अभिषेक इकडं. म्हटलं 2 उदबत्त्या जळेपर्यंत ताई मी अभिषेक करते, म्हटलं करा. आणि ही सुटकेस काढले. आपला जो लाल्या आहे म्हणजे मांजर, तर त्याला बरं नाही आहे कालपासून आणि तो 2-3 दिवस बाहेरच होता, घरी आलाच नाही आणि आता आलाय तर रोहित घेऊन निघालाय त्याला दवाखान्यामध्ये. ह्याच्या सगळं अंथरूण वगैरे करून ठेवलाय. म्हटलं आई त्याला पहिलं दवाखान्यात घेऊन जातो 9 वाजता. जय श्रीराम. बटाटे चिरायचं चालू आहे बघा. भात झालाय, वरण झालंय, फक्त आता बटाटा कापायला सांगितलाय जरा. म्हटलं बटाटा कापा, मी फोडणी देते इकडं. त्यांना माहिती आहे त्यांच्या आईची तब्येत बरी नाही आहे जरा आता. आहे का नाही अक्का? हां, चवळीची भाजी आणून दिली आर्यांनी. काही जण भाजी तोडाल्यात, काही जण कांदा कापायल्यात. सगळ्याला घ्यायचं बघा काही ना काहीतरी थोडं थोडं करू लागायला आणि आलेल्या पाहुण्यांना पण घ्यायचं करू लागायला. आहे का नाही? स्वयंपाकाला टाइम नाही लागत. करायला लागले ना 5 मिनिट 2 मिनिटं नाही लागत, लगेच स्वयंपाक. आकाबाईचं काय चाललंय मग? आकाबाई हा तोडा ना, तोडा. चवळीची भाजी लक्ष्मी आजीने मागितली आर्यनला. आर्यन आत्ता घेऊन आला होता. त्याला म्हणली चवळीची भाजी घेऊन ये, मला चवळीची भाजी खायची आहे. वरच्या आंघोळ्या ते झाल्या का ग सगळ्या? होय, सगळ्याच्या झाल्या आंघोळ्या. बरं, पुऱ्या करायच्यात का चपात्या? पुऱ्या खायच्या. हिला काय झालं अचानकच? आई 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 हाय का आता खाटाखाली बसलेली, हिला काय झालं अचानकच पळतच? हा, तिकडे रोडकडे कुत्री येते ती ना, त्याच्यामुळे भुकत. पण असं काय अचानकच पळतच सुटली लगेच? हा लालू, काय झालं ग माझ्या सोन्याला? दादा घेऊन आला बाहेर. काय झालं बाबाला माझ्या? रोहित काढ रे गाडी. काय झालं माझ्या सोन्याला? काय झालं? दवाखान्यात जावं. मी म्हटलं ना लालूला बरं नाहीये. बाथरूम मधलं बाहेर निघतच नाही. अख्खा रात्रभर बाथरूम मध्येच होता आणि 2-3 दिवस तर घरीच आला नाही. आणि आता रोहित निघालाय घेऊन ह्याला. ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन चाललाय रोहित. हा, 9 वाजता म्हटलं आई दवाखाना उघडते, मी घेऊन जातो. जा बाबा म्हटलं लवकर. माझा लिओक असा आहे ना, कुत्र्या मांजरांसाठी सर पळतो. काय झालं की रात्री खूप उशिरा आला तो घरला लालू. मग रात्री म्हटलं आई डॉक्टर पण नसतात त्या दवाखान्यात. म्हटलं सकाळी 9ला तर डॉक्टर येतात. म्हटलं तो 9 वाजू दिले नाही तरी तो घेऊन निघाला लगेच. लाल्याला घेऊन लगेच पळाला दादा दवाखान्यात. हा, नेऊ द्या म्हणजे ते नेणारच, आपलं ऐकणार आहे का सांगतो? त्याला वाचाय का? पहाटपासून त्याला बघतायत, पहाटपासून त्याला दोघं भाऊ उठून बघतायत काय होतंय. आणि मी तर 3 वाजेपर्यंत, ते वैजंताची बहीण म्हणाली झोपा की ताई झोप. मला त्या मोठ्याला झालं ना तसं भीती वाटायला लागली. त्याला पण रक्ताचं व्हायला लागलं ना, लघवी वगैरे, हे लाल्याला भीतीच वाटायला लागली तुला सांगते. आता पाठवलंय, आता घेऊन गेला दवाखान्यामध्ये, होईल चांगलं. हा, डॉक्टरांनी तपासलं आणि सलाईन थोडंसं त्याला भरलं ना बरं होईल. उन्हामुळं काहीतरी त्याला झालं, उन्हाने गरमी आहे ना. चवळी तोडून घ्या तेवढी, कारण काय माहितीये का लक्ष्मी आजीने खायला मागितलेली आहे चवळी आणि तुम्ही पण खाचाल तिच्या बरोबर. आणि बघून थोडा बरं ह्याच्यातलं सगळं. चला आजी बघून थोडा सगळं चांगलं. कालची पण भाजी चांगली बर, निसून ठेवली. कशाची भाजी आहे? ती आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी घुगरे टाकून करायची असते, ज्वारीच्या कण्या. कोण करायचं? हा,
भोंड जर असली तर लय मस्त होते कशाची बोंड? ते हे आंबाड्याच्या भाजी. हा ना. हा आमचा आजोबा करायचा, आम्ही खायचो अरे बापरे. वल्लाचं वय. पण मला माहित आहे ज्वारीच्या कण्या करून हा. कण्या शिजवून कण्याची भाजी करतात. हा व्यवस्थित तोडा पण हं, ती भाजी हो का? मी हात नाही लावत कारण मी हात लाल्याला लावलेला आहे. हात धुवून घेते पहिलं. चला, कुत्र्या मांजरांचं काय ना काहीतरी चालू असतं रोज, कुणाचं ना कुणाचं काहीतरी, हाय का नाही? लक्ष्मी आजीचं चालू होतं 2-3 दिवस, हाय का नाही? तिचं संपलं, लाल्याचं चालू झालंय आता. आणि हिला अचानकच काय होतं काय माहिती आहे, अचानकच पळतच सुटती. आता वरती नंतर जाऊया. बसली बघा खाली जाऊन. काय ग जुली, इथून पळत सुटतेस तिकडं. आलो का लालो? एशाण्या सलाईन लावलं वाटतं, ऊन जास्त आहे, त्या उन्हामुळंच काहीतरी ह्याला झालेलं आहे. रोहितला मी आत्ता बोलले, विचारले, म्हटलं रोहित काय झालंय रे आपल्या लालूला? तर रोहित म्हटला आई तो सिरियस आहे, म्हणजे त्याला ताप सर्दी फिवर आहे त्याला खूप, म्हणून त्याला गारट्यात बसायला बघतोय. आणि त्याला आता 2-4 दिवस जेवढे दिवस सांगते तेवढे घेऊन जायचं म्हटला. त्याला सलाईन लावून आणायचं, त्याला खूप ताप आहे म्हणून सांगितलं. आपल्याला काय कळाले बरं? माझ्या राजा लवकर बरा हो रे, तू खूप गरीब आहे माझं सोनं, माहिती आहे का? मावशी आले तर आणि त्यांनीच पूजा केली आज. खरं तर सगळं त्यांनीच केलं. आणि छकुली मग तर बापरे, छकुली पूजा करायला बघा नटून थटून. हा, रामा रामा श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, 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 पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम. पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? हा, छान वाटलं. वैजंत आजी तर आमची बहीण आहे म्हणल्यावर खुशच खुश आहे. आनंद झालाच की. मग काय तर. मावशीने आज लय मदत केली बरं, सकाळी स्वयंपाक केला. ते माझं कामच होतं, हा, देवाचं करणं माझं कामच आहे. 4 वाजल्यापासून मला उठवून बसवले. असू द्या, कारण का त्यांच्यासाठी मी केले सगळं, आपल्या सर्वांसाठी, देवासाठीच आहे मी. आपण कशासाठी आहोत? देवासाठी. छान. आपण देवाला विसरायचं नाही, देव आपल्याला कधी विसरत नाही. बरोबर हाय का ना? आमच्या वैजंत आजीला मात्र विसरू नका बघा. विसरले असं वाटतंय का तुम्हाला? एकदा फोन आला आणि तुमचं व्हॉट्सअपला यायच्या अगोदर माझी तयारी, म्हणजे सांगा तुम्ही यायच. मी एकच म्हणते हो, कुठं देव हुडकायला जायचं नाही, हिथंच देव आहेत सगळे. ह्याच्याच आहेत. हा, गळ्यात पण आहे, हा गळ्यात पण आहेत. हे आपले सगळे देवच बसलेले आहेत बर का. आत्मा हाच परमेश्वर आहे ना, आणि हेच जाणणं महत्वाचं आहे. अहो आपल्या घरातल्या तर सगळेच देतात, पण ह्यांना देणं जास्त गरजेचं आहे हो. नाही नाही, खूप छान वाटलं. पण तुम्ही आजचा दिवस राहिला, दिवसभर चपात्या सकाळी केल्या, पोळ्या केल्या, आज स्वयंपाक करू लागलो, पोहे करून खाऊ घातले आहे ह्यांना. मला खूप आनंद. आणि मला खरंच बरं नसल्यावर काय भगवंताचा चमत्कार आहे. सत्कर्म करणे हा मोठा आपला धर्म आहे. अहो कर्तव्य तर करतच असतो आपण, ते काय चुकत नाही. पण तुम्ही मला सांगा, दुखणं लागल्यावर तुम्ही आला, ज्या ज्या वेळेस मला दुखणं लागतं ना, त्या वेळेस माणसं येतात घरला मग आणि देव ते करून तुम्हाला- जातात. देव तुमच्याकडे पाठवतो सेवेसाठी, मग देवाचेच आभार मानले पाहिजे. माहितीये कशी का होईना, ते तुम्हाला मला बोलवून घेतलं आणि पूजा त्यांची त्यांनी करून घेतली, मी फक्त निमित्त आहे. पण छान वाटलं. कसं वाटलं मावशी होते आपल्याकडे? छान वाटलं. तुला तर छानच वाटलं बाय. आता काय उद्या जाणार आहे मावशी? असंच प्रेम राहू द्या बहिणीवर. हाय की. आणि खूप छान वाटलं आज तुमच्या हाताने पूजा झाली, खाली वरी सगळीकडं, आणि तुम्ही मदत पण केली. हो ना, मदत कसली मी करणार, तेच करून घेणार आहेत माझ्याकडून. मला स्वयंपाकाची मला मदत 4 आज- वाजल्यापासून आव नाही चैन पडत.
आपलं देवाचं कवा खरीन होतं आहे ना अभिषेक. हा लवकर उठते होय पहाटे 4 वाजता. पाठी 4ला उठते, रांगोळी काढते, तुळशीला पाणी, 24 वेळा गायत्री मंत्र उषा मंत्रासहित असतो. व नंतर देवाची पूजा, नंतर दत्त तुला काय येतं महाराजांचं म्हणायला? 2 किलोमीटर चालून आले. हिला काही नाहीये. तिच्याकडून वधवून घ्या बोलतो. कारण का पारायण केले की पारायणाला बसायची की ग्रंथ ठेवा की हम्म. फक्त आपलं बसायचं, करायचं, नाश्ता चहा पाणी मिळतोय घ्यायचा, आईला घेऊन यायचा, असं पारायण वाचायचं. लय वेळा घेऊन देव येत आई. काय मागितलं देवाकडं होय? काय मागितलं गोरक्षनाथनी माझ्या? काय सगळ्यांना सुखी हा सगळे ठेव सगळं आजीला हा आईला तुला बहिणीला. हा माचीस आहे का इथं? आणि आमची बुद्धी नेहमी प्रभू रामचंद्रासारखी असू दे. काय हा हा ना. कधी डगमगू देऊ नको. आमच्या मनात सेवा घडा, असं सेवा घडो, आमच्याकडून चांगली कामं घडेल असं काहीतरी म्हणावं देवापुढी. हा काय हा घेतली का मग हा घेतले सगळ्यांनी घेतले. आता कोण राहिलं? सगळ्याला देतो. घेतली का सगळ्यांनी वचन? फुलं राहिली, उद्या पूजेपुरती राहिली फुलं. बर बर आरती घेतली आजी? पळल पळल तिला मग दिसत नाही, म्हाताऱ्या आजीला दिसत नाही. हा. चकुली आजी तर चकुली आजीला दे कसं सांगते बघितलं. हा मावशीकडे दे आणि तू घे, त्या आजीकडे दे. आकीला पण घेतले. जय सियाराम, जय सियाराम.